मजेत ना. सो मी आज आलेलो आहे ते म्हणजे गिरनार पर्वतला. तर आता आज चाललोय मी. तर आता आम्ही वेटिंग हॉलमध्ये बसलो आहे, कारण रोपवेला वरती गर्दी झाली की खाली बसवून ठेवतात. सो आम्ही नॉर्मली बसलो इथे. तर मंडळी माझ्यासोबत आमचे मंडळी आहेत सगळे, आणि आम्ही त्यांच्यासोबतच पूर्ण गिरनार पर्वतची जी जर्नी आहे ती कंप्लीट करणार आहे. जर तुम्ही पण इथे येत असाल तर इथे प्लास्टिक बॅन आहे. नो प्लास्टिक, म्हणजे काहीही प्लास्टिक अलाउड नाही आहे. इटेबल्स नॉट अलाउड. तर ही आहे तिकीट चेकिंगची लाईन, आणि आता रोपवेमध्ये आम्ही बसणार आहे. तर भेटू रोपवेमध्येच. गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता क्लिअर दिसतं दत्तात्रेय के जन्मभूमि की कथा। गिरनार पर्वत भगवान दत्तात्रेय की साधना भूमि है। यहाँ के कण कण में गुरु दत्तात्रेय की अनुभूति होती है। पूरे भारत देश में सिर्फ गिरनार ही एकमात्र स्थान है जहाँ गुरु दत्तात्रेय के चरणारविंद आए हुए हैं। ऐसा कहा जाता है कि ब्रह्मा विष्णु महेश के स्वरूप में प्रकट हुए गुरु दत्तात्रेय ने गिरनार में 12,000 साल तपस्या की थी। गिरनार के शिखर पे स्थापित गुरु दत्तात्रेय का षटकोण आकार का मंदिर त्रेता युग के समय का है। होणार आहे काय कधी आपलं किती वेळ वर जाऊन आमचं काढलं का फोटो. जय गिरनारी. या पुढे या पुढे या पुढे. जय गिरनारी. तर म्हणजे अशा प्रकारे मी आलेलो आहे गिरनारला वरती. आणि माझ्या मागे जर इकडे बघितलं तर हा पूर्ण रोपवे आहे. या रोपवेतनं आत्ता जस्ट उतरलो आहे, आणि इकडनं जे आहे ते चालत जायचं आहे. आणि माझ्यासोबत जे आहेत ते अजून येत आहेत हळूहळू. तर म्हणजे आपण इकडनं खालनं येतो. हा आहे रोपवे, आणि रोपवेवरनं आलात की तुम्हाला इथे डोलीवाले सगळे दिसतील. हे सगळे डोलीवाले आहेत. डोली पालखी आपण म्हणू शकतो आहे ना. आणि त्यानंतर इकडनं चालायला सुरुवात करायची आहे. जवळपास 5,000 पायऱ्या आहेत. ॲप्रॉक्स 5,000 आहेत. नॉर्मली 3,500-4,000 पायऱ्या आहेत. तर आता मी चालायला सुरुवात करतो आहे. स्वामी समर्थ. जय गुरुदेव. जय गुरुदेव. नाही कडक आहे. हो, एक नंबर सिस्टम. अरे सब हड़का
तर मंडळी, जर तुम्ही गिरनार पर्वत जर नुसता बघितलात, तर एक अघोरी बाबा जे असतात, त्या अघोरी बाबांचा जो फेस असतो, त्या चेहऱ्याचा आकार तुम्हाला ह्याच्यात दिसेल, फोटोमध्ये दिसेल. जसं मी एका या साईडच्या फोटोमध्ये जर तो तुम्हाला दिसत असेल, तर हा पूर्ण गिरनार पर्वत आहे आणि ह्या अघोरी बाबांचं एक फेसचं तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. शेवटचा पडाव आणि आता सिंगल लाईन केलेली आहे सगळ्यांनी. तर मंडळी, खूप छानपैकी दर्शन झालं. मस्तपैकी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता चाललो आहे ते म्हणजे प्रसाद घेण्यासाठी. मंडळी हे बघा, छान छान छान. तर मंडळी एक छोटासा अपडेट. तर चालताना एकदम घाण वास येतो, घाण. म्हणजे असं वाटेल तुम्हाला की काहीतरी सांगत नाही, बोलत नाही, कोणीतरी घाण केली असं वाटतं, पण खूप घाण वास येतो आहे. तर आत्ता आम्हाला त्याचा पत्ता लागला की नक्की वास कुठनं येतो आहे. तर ही जी फुलं आहेत, कसली तरी घाण फुलं आहे तिकडची, ही ह्यांचा वास येतो आहे. तर गैरसमज जो आहे तो दूर झाला. आणि आता परत आम्हाला हे सगळं चढायचं आहे आणि 5000 पायऱ्या खाली उतरून परत रोपवे आणि रोपवेच्या इथनं खाली. श्वासाचा प्रोग्राम आहे आपला. तर जस्ट प्रसाद घेतलेले लोकेशन तुम्हाला इथे खाली दिसेल. अखंड गुणा म्हणून आहे. आणि प्रसाद जो आहे तो जरूर घ्या. एकदा घ्या, दोनदा घ्या, पण प्रसाद खाल्ल्याशिवाय येऊ नका. कारण प्रसाद खाल्ल्यावरती आपली जी यात्रा आहे ती पूर्ण होते असं म्हणतात. सो आम्ही आता इकडनं खाली चाललो आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर मंडळी, हा आहे समोर गिरनारचा मॅप. या गिरनारच्या मॅपमध्ये 10,000 पायऱ्या कुठून चालू होतात, कुठे संपतात आणि कुठे कुठे कोणकोणती मंदिरं आहेत, हे सगळं ह्या मॅपवर तुम्हाला दिसेल. तुम्हाला पाहिजे तर स्क्रीन पॉज करून एक स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. जर तुम्ही परत इथे येत असाल तर तुम्हाला एक छोटीशी आयडिया येईल. गोरक्षनाथ टेम्पल कुठे आहे, चरणपादुका कुठे आहेत, अखंड धुनी कुठे आहे, म्हणजे जे प्रसादालय आहे ते कुठे आहे, हे सगळंच्या सगळं या मॅपवर तुम्हाला दिसेल. रोपवे कुठून चालू होतो हे पण तुम्हाला इथनं दिसेल. सो नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि तसं तुम्ही प्लॅन करा. जय गिरनार.
तर मंडळी, या इथे माझी गिरनारची यात्रा जी आहे ती संपन्न झालेली आहे. एकदम छानपैकी दर्शन झालं, छानपैकी ट्रेक झाली, छानपैकी मस्तपैकी आपल्याला जे रोपवे आहे ते रोपवे राईड झाली. सो आता इथून मी चाललेलो आहे माझ्या हॉटेलला. सो भेटूच अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय बाय.